राज्यात काही जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. सविस्तर अंदाज पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि किरण वाघमोडे युट्यूब चॅनल. तर सध्या जर पाहिलं तर केरळवरती हवेची चक्रवात स्थिती कायम आहे आणि त्यातून एक कमतरचा पट्टा हा कर्नाटक होत राज्याच्या दक्षिण भागापर्यंत विस्तारलाय. त्यामुळे या भागाच्या आसपास आज मेघगर्जना आणि पाऊस बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतोय. राज्याकडे जसं उत्तरेकडे जाल तसं ही स्थिती थोडीशी कमकुवत आहे. पण दक्षिणेकडे केरळ आणि उत्तर कर्नाटकचे बरेचसे भाग आहेत. तीव्र पाऊस पाहायला मिळतोय. जो धारवाड, हुबळीपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी गारा, वादळी वारे झालेले आहेत. आणि आता पावसाचे ढग बेळगाव शहराकडे सुद्धा येत आहेत. कोल्हापूरच्याही दक्षिण भागांमध्ये पाऊस पाहायला मिळालेला आहे. या उलट राज्याचे जे उत्तरेकडील भाग आहे तिकडे जळगाव पासून ते साधारणतः इकडे विदर्भ, मराठवाड्यातील बरेचसे भाग आहेत. परभणीत आज तापमान 45°C अधिक गेले. सोलापूरमध्ये 44 वर पोहोचलेलं आहे. जळगाव 43 वरती आहे. अकोला 46 वरती आहे. वर्धा 46 वरती आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे उत्तर पश्चिमेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे तापमान वाढलेलं आहे. उष्णतेची लाट ही पाहायला मिळते. सध्या जर आपण सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर इकडे जो भाग आहे हुबळी धारवाडचा त्याच्या आसपास किंवा थोडेसे बेळगावचे पूर्वेकडील भाग या ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत. कोल्हापूरच्या दक्षिणेकडे साधारणतः आपण म्हणू शकतो चंदगडच्या आसपास किंवा भुदरगडच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा एक पावसाचा ढग विकसित झाला होता. त्यानंतर कोल्हापूर शहराच्या पश्चिमेकडे पाऊस झाला. वाईकडे सुद्धा पावसाचे ढग होते. दुपारी कराडच्या आसपास सुद्धा पावसाचे ढग होते. आणि एक नवीन ढग थोड्या वेळापूर्वी साधारणतः पुण्याच्या रांजणगावच्या आसपास, शिरूरच्या आसपासच्या भागांमध्ये विकसित झाला होता. पण आता तो सुद्धा हळू-हळू विरून जाऊ लागलेला आहे. राज्यात इतर ठिकाणी ढगाळ वातावरण जरी असलं मराठवाड्याच्या दक्षिण भागात सोलापूरकडे, तरी सध्या विशेष पाऊस देतील अशा प्रकारचे ढग राज्यात नाहीत. तरी सुद्धा आज रात्री कोल्हापूरचा दक्षिण भाग किंवा बेळगावचा भाग असेल, गोव्याचा भाग असेल, या ठिकाणी तुम्ही लक्ष ठेवा. काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. त्यासोबत सांगलीकडे, सोलापूरच्या दक्षिण भागात सुद्धा लक्ष असू द्या. लातूर, नांदेडच्या दक्षिण भागात रात्री उशिरा किंवा पहाटे हलके थेंब होऊ शकतात. जास्त शक्यता नाहीये. चालेल तर थोडीशी थेंब होतील. जास्त शक्यता सध्या तर वाटत नाहीये. बाकी इतर ठिकाणी तर वातावरण कोरडं राहील आणि पुण्यात हा जो काही पाऊस आहे रांजणगावच्या आसपासच्या भागांमध्ये, शिरूरच्या आसपासच्या भागांमध्ये तो त्याच्या आसपासच विरून जाण्याचा अंदाज आहे. आणि या आठवड्यातील जर आपण स्थिती पाहिली, तर उष्ण लाटेबद्दल आपण बोलूयात, नंतर पावसाबद्दल बोलूयात. तर उष्णतेची लाट जी आहे, या आठवड्यात अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये विशेष करून पाहायला मिळेल. तापमान 44, 45 किंवा 46°C किंवा एखाद्या वेळेस 46 पेक्षा जास्त सुद्धा जाण्याची शक्यता राहील. ही साधारण स्थिती गुरुवारपर्यंत राहील. त्यानंतर हा जो भाग आहे जळगाव, बुलढाण्याचे उत्तर भाग, वाशिम, हिंगोली, परभणीचा काही भाग असेल, सोलापूरच्या आसपासचे काही भाग असतील. या ठिकाणी तापमान 43 ते 45°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोलापूरकडे उद्याच्या दिवस शक्यता आहे. परभणी, हिंगोलीकडे सुद्धा फक्त उद्याच्या दिवस शक्यता आहे. पण जळगाव, बुलढाणा इकडे ही शक्यता साधारणतः अजून पुढील म्हणजे 2 ते 3 दिवस साधारणतः म्हणू शकतो मंगळवार, बुधवारपर्यंत टिकून राहील असं वाटतंय. आणि इतर ठिकाणी मात्र आता लवकरच पश्चिमेकडचे वेगवान वारे वाहतील एक 1-2 दिवसात आणि त्यामुळे कोकणात तर तापमानात घट आहेच, अजून घट होईल आणि मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांपर्यंत तापमानात घट ही पुढील काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल. खास करून मध्यवर्ती भागात नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरं आहेत. त्यांच्यापासून पश्चिमेकडे जर गेलात तर त्या शहरांमध्ये सुद्धा तापमान 38°C किंवा त्याहून कमी सुद्धा या येणाऱ्या दिवसात पाहायला मिळेल. आणि राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा हळू तापमानात घट ही अपेक्षित आहे. आणि जर या आठवड्यातील पावसाची शक्यता पाहिली तर पाऊस अंदमानमध्ये जर पोहोचलेला आहे मान्सून. केरळमध्ये सुद्धा हवामान विभागाने वेळे अगोदर दाखल होईल असं सांगितलंय. पण बंगालच्या उपसागरात तरी आता सध्या सिस्टीम बनत नाही. पण अरबी समुद्रात सिस्टीम बनण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात सुद्धा काही मॉडेल्स थोडी सिस्टीम बनण्याची शक्यता दाखवतात. पण त्याचा विशेष प्रभाव नाही. पण अरबी समुद्रात जर का सिस्टीम तयार झाली आणि ती आपल्या महाराष्ट्रापासून किंवा आपल्या देशाच्या किनारपट्टीपासून दूर गेली, तर केरळमध्ये मान्सून जरी वेळे अगोदर पोहोचला, तर तिथून त्याचा पुढचा प्रवास हा मंदावू शकतो. पण ही अजून ते सिस्टीम कुठे बनते, कुठे जाते त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यावरच्या ज्या अपडेट्स असतील, आपले हवामान अंदाज आणि बातम्या YouTube चॅनल, Facebook पेजवरती तुम्हाला देत राहीलच. Instagramवरती सुद्धा त्याचे अपडेट्स देत राहील. अ, सध्या आता जर पाहिलं तर या आठवड्यात साधारणतः सोमवार ते गुरुवारपर्यंत अंदाज अचूक राहील. तिथून पुढचा अंदाज बदल होऊ शकतो. तर उद्या सोमवारी जी शक्यता दिसते, कोल्हापूरचे दक्षिण भाग, बेळगाव
आणि त्याला लागून असेल दक्षिणेकडे हुबळीचा भाग असेल, धारवाडचा भाग असेल. या ठिकाणी मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता दाट दिसते. तर बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोट या ठिकाणी सुद्धा एक दुसऱ्या भागांमध्ये गडगडाट आणि पावसासाठी वातावरण अनुकूल आहे. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूरचे इतर भाग, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडचे दक्षिण भाग, चंद्रपूर, गडचिरोलीचे दक्षिण भाग या भागांमध्ये तुम्ही स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष राहू द्या. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एखाद्या ठिकाणी थोडाफार पाऊस होऊ शकतो. याची ही शक्यता खूप कमी आहे आणि खूप कमी क्षेत्रावरती ही शक्यता बनेल असं दिसतंय. सार्वत्रिक शक्यता नाही आणि राज्याच्या इतर ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता थोडी कमी आहे. तसं स्थानिक ढगनिर्मितीवर लक्ष ठेवा. गोव्याकडे सुद्धा किंवा सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात सुद्धा सोमवारी थोडासा गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो. पण ते बेळगावकडून जे ढग येत आहेत पश्चिमेकडे, ते किती पश्चिमेकडे येत आहेत, किती वेळ लवकर येत आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. सोमवारनंतर मंगळवारची शक्यता पाहिली तर मंगळवारी पावसाची शक्यता थोडीशी वाढेल. मान्सून पूर्व पावसाची हजेरी बेळगावपासून तिकडे सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगरपर्यंत किंवा लगतवरती सोलापूरचा भाग असेल, बागलकोट, विजापूर, बिदर, गुलबर्गाचे सुद्धा काही भाग आहेत. या ठिकाणी मंगळवारी सार्वत्रिक नाही मात्र मेघगर्जनेसह वेगवान वादळी वाऱ्यांसह पावसासाठी वातावरण हे अनुकूल होताना दिसते आणि त्याच काळात गोव्याकडे सुद्धा पाऊस थोडी शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागांमध्ये तुम्ही स्थानिक ढगनिर्मिती होते का? तर त्याच्यावरती लक्ष ठेवा. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एखाद्या भागामध्ये पाऊस या ठिकाणी मंगळवारी होऊ शकतो. नाहीतर जास्त शक्यता सध्या तरी नाहीये. काय अपडेट्स असेल तर आपण दररोज देत राहूच. मंगळवारनंतर बुधवारची जर शक्यता पाहिली तर बुधवारी हा पाऊस नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बागलकोट, बेळगाव, विजापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा या भागांमध्ये मेघगर्जना आणि पावसासाठी वातावरण अनुकूल राहील बुधवारसाठी. पण याही तारखेला जो काही पाऊस होईल त्याची व्याप्ती असं नाही की सगळीकडेच होईल. काही भाग सुटतील. त्यानंतर त्याला लागून असल्या इकडे गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या ठिकाणी पूर्वेकडचे ढग पोहोचतात का त्याच्यावरती लक्ष ठेवा. त्यानंतर इकडे लातूर, नांदेड, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगावचा एक दुसरा भाग या ठिकाणी स्थानिक ढगफुटी लक्ष राहू द्या. इतर ठिकाणी सध्या तरी शक्यता दिसत नाही. काय बदल झाला तर नक्कीच कळवेल. त्यानंतर गुरुवारी जर शक्यता पाहिली तर गुरुवारी सुद्धा नाशिकपासून छत्रपती संभाजीनगरचे पश्चिमेकडील भाग, अहिल्यानगर, सोलापूरचे काही भाग, बागलकोट, विजापूर, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागांमध्ये सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. अजूनही पावसाची व्याप्ती सार्वत्रिक होण्याची शक्यता नाहीच आणि त्याला लागून असलेले कोकणातील जिल्हे ढगनिर्मिती पूर्वेकडून जर येत असतील त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि इकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव किंवा इकडे मराठवाड्याचे इतर भाग या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मितीचे लक्ष राहू द्या. विदर्भात सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती लक्ष राहू द्या. आणि गुरुवार नंतरचा जो काय अंदाज असेल तो एकदम ॲक्युरेट राहील का तर त्याची खात्री नाहीये. अरबी समुद्रातील सिस्टीम बनते त्यानंतर बरेचसे मॉडेल्समध्ये वेगवेगळे अंदाज दाखवत आहेत. त्यामुळे शुक्रवार नंतर जो अंदाज असेल त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. तर शुक्रवार, शनिवार, रविवार पावसाची शक्यता जास्त दिसत नसली तरी मध्य महाराष्ट्र आणि लगतवरती कोकण, मराठवाड्याचे भाग असतील या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती लक्ष राहू द्यात. जर का स्थानिक ढगनिर्मिती झाली तर पाऊस होईल. काय बदल असतील ते येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या चॅनलवरती त्याच्यावर अपडेट्स देण्यात येतीलच. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली, परभणी या ठिकाणी 18 तारखेला उष्ण लाटेचा इशारा आहे. लातूर, धाराशिव मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे. तर नांदेड, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. 19 तारखेला अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर पुणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. 20 तारखेला अकोला, अमरावती, वर्धा उष्ण लाटेचा इशारा. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना. इतर ठिकाणी इशारे नाहीत. 21 तारखेला अकोला, अमरावती उष्ण लाटेचा इशारा. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी इशारे नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.